हिंदुस्थान फीडचं सौभाग्यदान, नवरत्नाची उधळली खाण, तारी महापूर दुधाचा अखंड झरा भाग्याचा. नमस्कार, मी डॉक्टर तुषार चव्हाण, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, हिंदुस्थान फीड्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सातारा. आज आपण पशुपालकांसाठी माहिती जी देणार आहात ती उन्हाळ्यामध्ये जनावरांची कशी काळजी घ्यावी म्हणजे हीट स्ट्रेस याबाबत बोलणार आहे. कारण उष्णता वाढत चालली, जशी उष्णता वाढत जाईल तसं जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, त्याचबरोबर पशुपालकाचं पण नुकसान होतं. मग ह्या उन्हाळ्यामध्ये आपण जनावरची लक्षणं काय, त्यामुळे जे उष्णतेचा त्रास झाल्यामुळे जे जनावरच्या शरीरावर होणारे परिणाम आणि ह्यावर उपाय, ह्याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षणं बघू. ज्यावेळी उष्णता वाढेल त्यावेळी जनावर तोंडानं श्वास घेण्यास सुरुवात करतं, धापायला लागतं. जनावराचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं, पाणी भरपूर पितं. जनावर सावली हुडकतं बसण्यासाठी. त्याचबरोबर जनावर माजाची लक्षणं कमी दाखवतं किंवा मुकामाज येतो किंवा जनावर गाभण राहत नाही. त्याच काळामध्ये जनावरांच्या तोंडातून लाळ पडण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. ह्या गोष्टी झाल्यानंतर ही जी लक्षणं जे जनावर आपल्याला दाखवतं हे उष्णतेचा त्रास होतं त्या जनावराला म्हणून ही लक्षणं दाखवतं. पण हा त्रास झाल्यानंतर त्या जनावराच्या शरीरावर परिणाम काय होतो हे आपण बघू. सगळ्यात पहिल्यांदा त्या जनावराचा पोटाचा सामू म्हणजे पीएच कमी होतो. जर आपण त्याच काळामध्ये उष्णता वाढलेल्या काळामध्ये जर जनावराला जास्त वेळ उन्हात जर बांधलं तर जनावराचा पेशी अवस्थेत गर्भाचा मृत्यू होऊ शकतो, अर्ली एम्ब्रॉनिक डेथ म्हणतो आपण. त्याचबरोबर जर आपल्या गोठ्यातलं वातावरण 20 अंश सेंटीग्रेड ते 27 अंश सेंटीग्रेड तापमान जर असेल तर आपल्या जनावरांना ते आरामदायी आहे. हे वातावरण जनावराला अतिशय चांगलं आहे. पण याच काळामध्ये जर गोठ्याचं टेम्परेचर किंवा वातावरणाचं जर टेम्परेचर जवळजवळ 2 ते 3 अंश सेंटीग्रेडनं जर वाढलं तर याच काळामध्ये जसं टेम्परेचर वाढल 2 ते 3 अंश सेंटीग्रेडनं तर आपल्या जनावराचं 1 ते 1.5 लिटर पर्यंत दूध कमी होतं. हे वातावरण उष्णता वाढल्यामुळे ह्या गोष्टी होतात. ह्याच काळामध्ये जनावराचं खाणं जर असं कमी होतं म्हणजे खाण्यामध्ये काय होतं, ड्राय मॅटर इंटेक, शुष्क आहार हा जनावर कमी खातं. हे शुष्क आहार जवळजवळ 20 ते 30% आहार शुष्क आहारचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर जनावराचं 15 ते 20% दुधाचं प्रमाण कमी होतं. आणि त्याचबरोबर वंधत्व जवळजवळ 40 ते 50% वंधत्वाच्या अडचणी चालू होतात, म्हणजे माज कमी होतो जनावराचा. याच काळामध्ये जनावराचं जे आहार आहे हा आहार वाळल्या आहाराचं प्रमाण कमी होतं. कारण जनावरांना वाळलेली वैरण जर खाल्ली तर शरीरात उष्णता जास्त होते. उष्णता जास्त होते म्हणून रवंत करत नाही आणि रवंत न केल्यामुळं जनावराच्या शरीराला लागणारे घटक कमी पडतात. म्हणून जनावर वाळल्या वैरणीकडे थोडंसं दुर्लक्ष करतं, वाळली वैरण खाण्याचं प्रमाण कमी करतं. याच काळामध्ये जनावर काय करतं, शरीरातली उष्णता बाहेर काढण्यासाठी धापतं, तोंड उघडं ठेवतं, धापायला लागतं आणि शरीरातली उष्णता तोंडावाटे बाहेर काढत असतं. ज्यावेळी शरीरातली उष्णता तोंडावाटे जनावर बाहेर काढत असतं त्यावेळी त्या जनावराची 20% ऊर्जा खर्च होत्या उष्णता बाहेर काढण्यासाठी. आणि जी ही 20% ऊर्जा खर्च होत्या ही ऊर्जा दूध तयार करायला लागणारी ऊर्जा असते. म्हणून त्या जनावराची 20% दुधामध्ये कमतरता जाणवते, दूध कमी होतं. त्याचबरोबर जनावर जे धापत असतं त्यामुळे त्या जनावराच्या तोंडातून लाळ सारखी पडत असते. ज्यावेळी जनावराच्या तोंडातून लाळ पडत असते त्यावेळी जनावराच्या शरीरातल्या पाण्याची पातळी कमी होते. म्हणून त्यावेळी वाळल्या वैरणीचं प्रमाण जनावर कमी करतं, रवंत कमी करतं. रवंत कमी केल्यामुळं शरीरात जी लाळ जाणार आहे ते लाळेचं प्रमाण कमी होतं, कारण तोंडावाटे ते जनावर लाळ बाहेर टाकत असतं, पडत असते ती लाळ. ज्यावेळी त्या जनावराच्या पोटामध्ये लाळ कमी जाते त्यावेळी त्या जनावराची पचनक्रिया मंदावते. पचनक्रिया जर मंदावली तर त्या जनावराच्या जो सामू आहे हा बदलतो, कमी होतो. आणि त्याच काळामध्ये पीएच जर कमी जर झाला तर त्या जनावराच्या शरीरात पित्ताचा त्रास वाढतो. पित्ताचा जर त्रास जर वाढायला जर लागला तर त्या जनावराला ऍसिडोसिसचा त्रास होतो. जर हा ऍसिडोसिसचा जर त्रास जर जनावराला चालू जर झाला
तर जनावराच्या शरीरात तंतुमय घटक पचवण्याचा जो बॅक्टेरिया काम करतो तो डॅमेज, आणि हा जर डॅमेज जर झाला तर जनावरचं दुधाची लेवल, फॅटची लेवल कमी येणार, पण त्या जनावरला मास्टायटिसचा पण त्रास होतो. आणि ह्या अडचणी कंटिन्यू जर चालू जर राहिल्या तर थोड्या दिवसानंतर त्या जनावरला लेमनेस, लंगडण्याचा त्रास चालू. मग ह्या गोष्टी जनावरांची लक्षण परिणाम असतात. मग आपण आपल्या जनावरांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण बघू किंवा उपाय बघू. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. एक पहिली व्यवस्थापनाच्या दृष्टीने म्हणजे गोठा व्यवस्थापन, आणि दुसरं व्यवस्थापन म्हणजे आहार व्यवस्थापन. आज गोठा व्यवस्थापनाच्या दृष्टीतनं जर बघायचं जर म्हटलं तर आपल्या गोठ्यामध्ये वारं येण्यासाठी खिडक्या ह्या जास्त असल्या पाहिजेत, मोठ्या असल्या पाहिजेत, आणि ह्या खिडक्या पूर्व पश्चिम असल्या पाहिजेत. कारण जे वारं खेळतं जे राहणार किंवा वारं जे आपल्या गोठ्यात येणार आहे हे पूर्व पश्चिम मार्गे येणार असतं. वारं जेवढं गोठ्यामध्ये येईल तेवढं गोठ्यात उष्णता वाढलेलं वारं बाहेर जाईल आणि बाहेरचं गार वारं गोठ्यात येईल. त्यामुळे गोठ्याचं टेम्परेचर मेंटेन राहील. गोठ्याची उंची भरपूर असली पाहिजे. कारण आपल्या गोठ्यामध्ये भरपूर ठिकाणी मी बघितलं किंवा व्हिजिटला ज्यावेळी मी जातो त्यावेळी बघत असतो की गोठ्यामध्ये गोठ्याची उंची कमी असते, गोठ्यावर पत्रा असतो. जर गोठ्यावर जर पत्रा असेल तर गोठ्यामध्ये उष्णता वाढू शकते. म्हणून आपण पत्र्यावर गवत, काहीतरी पाला किंवा नारळीच्या झाडाचा फांद्या जर तुम्ही त्या पत्र्यावर जर टाकला तर उष्णतेचा त्रास गोठ्यामध्ये कमी होईल. गोठ्याच्या आजूबाजूला तुम्ही झाडं लावली पाहिजेत, जेणेकरून त्या झाडाची सावली गोठ्यावर येऊन गोठा गार राहायला पाहिजे. भरपूर ठिकाणी गोठ्यामध्ये पत्रे असतात. हे पत्रे जर असतील तर पत्रा काय करतं की गोठ्यामध्ये खाली 3 फूट उष्णता सोडतं. पत्रा जेवढा गरम होईल तेवढं 3 फूट खाली उष्णता सोडतं. त्याला हीट रेडिएशन म्हटलं जातं. आणि जर आपला गोठा जर उंचीला जर कमी जर असेल तर त्या पत्र्याची उष्णता जनावराला लागून उष्णतेचा त्रास गोठ्यामध्ये होऊ शकतो. म्हणून गोठ्याची उंची जास्त असली पाहिजे. गोठ्यामध्ये फॅन लावले पाहिजे की जेणेकरून जनावराला गारवार लागत पाहिजे. पण हे जे फॅन जे आहेत पत्र्यापासून खाली 3 फूट असले पाहिजे, 3 ते 4 फूट खाली असलं पाहिजे की जेणेकरून जर पत्र्याजवळ जर फॅन जर असेल, पत्रा जो गोठ्यामध्ये 3 फुटापर्यंत खाली जी उष्णता सोडतो त्याच तिथं जर फॅन जर असेल तर फॅनचं वारं सुद्धा गरम येऊन गोठ्यामध्ये त्या जनावराला उष्णतेचा त्रास होईल. म्हणून गोठ्यामध्ये जे फॅन आहेत ते पत्र्यापासून कमीत कमी 3.5 फूटच्या खाली असलं पाहिजे, 3 ते 3.5 फूट, म्हणजे जेणेकरून जे वारं गोठ्यामध्ये येणार आहे ते गार येईल. ह्या गोष्टी जर तुम्ही जर केला तर गोठ्यातलं वातावरण चांगलं राहील. त्याचबरोबर गोठ्यामध्ये गर्दी असता कामा नये, जनावर एकमेकाला चिटकून असता कामा नये. गोठा हा खुला असला पाहिजे. कारण जर गोठ्यामध्ये जर गर्दी जर असेल, जनावराला बसायला जर त्रास होत जर असेल तर गोठ्यामध्ये उष्णता वाढेल. म्हणून गोठ्यामध्ये गर्दी तुम्ही करू नका. गोठ्यात जरा अंतर जनावरांमध्ये असलं पाहिजे. त्याचबरोबर आज जर आहाराच्या बाबतीत जर आपण जर विचार जर केला आहाराच्या दृष्टिकोनातून तर जनावराला जी आपण वैरण द्यायची आहे, उष्णता वाढण्याच्या आधी वैरण दिली पाहिजे किंवा उष्णता कमी झाल्यानंतर वैरण दिली पाहिजे. म्हणजे सकाळच्या वेळी तुम्ही लवकर वैरण द्या आणि संध्याकाळी उष्णता कमी झाल्यानंतर, ऊन कमी झाल्यानंतर वैरण द्या. कारण सकाळच्या वेळी लवकर ज्यावेळी तुम्ही जनावरला वैरण देशीला तर ते जनावर वैरण खाऊन रवंथ करून ज्यावेळी उष्णता वाढलेली असते त्या काळामध्ये रिकामं बसलं पाहिजे. कारण जर उष्णता जर वातावरणातली वाढली त्यावेळी जर जनावर रवंथ करत असेल तर रवंथ केल्यामुळे जनावराच्या शरीरातली उष्णता वाढते. वातावरणातली उष्णता, शरीरातली उष्णता, त्यामुळे जनावराला त्या उष्णतेचा भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होतो. म्हणून उष्णता वाढण्याच्या आधी जनावरनं वैरण खाल्ली पाहिजे, रवंथ केली पाहिजे, निवांत बसलं पाहिजे. त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होईल. संध्याकाळी उष्णता कमी झाल्यानंतर वैरण द्या. कारण जनावर जी वैरण खातं सकाळच्या वेळी वैरण कमी खातं आणि संध्याकाळच्या वेळी वैरण जास्त खातं. म्हणून जनावराला जी तुम्ही वैरण द्यायची जी आहे तर सकाळच्या वेळी ओली वैरण तुम्ही द्या आणि संध्याकाळी वाळलेली वैरण द्या. त्यामुळे त्या जनावराच्या शरीरामध्ये शुष्क आहार चांगल्या प्रमाणात जाईल आणि दुधामध्ये सातत्य राहील. दूध आणि फॅट चांगल्या पद्धतीने वाढून राहील. ह्याचबरोबर जनावराला ऍसिडोसिसचा त्रास होतो. म्हणून आपल्या हिंदुस्थान फीड्स कंपनीचं
स्फूर्ती म्हणून आहार आहे. तो स्फूर्ती आहार जनावराला सकाळी 50 ग्रॅम आणि संध्याकाळी 50 ग्रॅम जर आहार जर दिला तर जनावराला पित्ताचा त्रास कमी होईल. जनावराला जे वातावरणातले जे बदल जे होणार आहेत ते वातावरणातल्या बदलाचा ताण पडणार नाही. जनावराच्या शरीरामध्ये जे गेलेले तंतुमय घटक आहेत ते चांगल्या पद्धतीने पचले जातील. जनावराच्या दुधामध्ये आणि फॅटमध्ये चांगल्या पद्धतीने वाढेल. म्हणून जनावराला आपल्या हिंदुस्थान फीड्स कंपनीचं स्फूर्ती आहार जो आहे सकाळी 50 ग्रॅम आणि संध्याकाळी 50 ग्रॅम द्या. जनावराला पित्ताचा ऍसिडिटीचा त्रास कमी होणार, ऍसिडोसिसचं प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर जनावराच्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते उष्णतेमुळे, म्हणून मास्टायटिस सारखा त्रास होतो. म्हणून त्या जनावराच्या आहारामध्ये सेलेनियम घटक असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या जनावराच्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि मास्टायटिस सारखे जे आजार आहेत ते कमी होतील. आणि त्याचबरोबर त्या जनावराला व्हिटॅमिन A,D,3E हे घटक असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या जनावराचा वंध्यत्वाचा जी अडचण आहे ती कमी होईल. म्हणून आपण आपल्या जनावराला ह्या उष्णतेच्या काळामध्ये आपलं किलेटेड मिनरल मिक्सचर हे देणं गरजेचं आहे. आपलं किलेटेड मिनरल मिक्सचर सकाळी 25 ग्रॅम संध्याकाळी 25 ग्रॅम द्या. त्यामुळे जनावराच्या शरीरातले जे बदल आहेत, जनावराला जो त्रास होणार आहे तो प्रमाण कमी होईल. म्हणून जो पशुपालक आपल्या जनावराला किलेटेड मिनरल मिक्सचर जे आहे आपलं वापरतो त्या गोठ्यातले 70% अडचणी कमी झालेल्या. म्हणून पशुपालक मित्रांना जे सांगायचं आहे ते तुम्ही किलेटेड मिनरल मिक्सचर आपलं वापरणं गरजेचं आहे. या उष्णतेच्या काळामध्ये जनावराच्या शरीरातली ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्च होते. त्यामुळे जनावराच्या शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते. ऊर्जाच ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या जनावराला गोल्डकॉर्न मॅश आपलं कोरड्या प्रमाणात सकाळी एक अर्धा किलो आणि संध्याकाळी अर्धा किलो जर दिला तर जनावराच्या शरीरातली ऊर्जा चांगली तयार होईल आणि जनावराच्या संबंध म्हणजे ऊर्जेची जी कमतरता आहे ती भरून निघेल आणि दुधामध्ये सातत्य राहील. म्हणून गोल्डकॉर्न मॅश तुम्ही आहारामध्ये वापरलं पाहिजे. ही गोल्डकॉर्न मॅश कोरड्या स्वरूपात तुम्ही देणं गरजेचं. ह्या गोष्टी देत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट शरीराचं तापमान हे कंट्रोल करण्याचं काम पाणी करत असतं. म्हणून उष्णतेच्या काळामध्ये जनावराला जे पाणी लागतं ते पाण्याची रिक्वायरमेंट जी असते, जी गरज असते ती डबल झालेली असते. म्हणून जनावराच्या समोर 24 तास पाणी असणं गरजेचं आहे. 24 तास जनावर भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. कारण जनावराच्या शरीरात जर उष्णता जर वाढली तर मेंदू शरीराला एक सिग्नल देतो की शरीरातनं पाणी बाहेर काढा. पाणी म्हणजे ते घाम असतं. हे घाम काय काम करतं की जनावराच्या शरीरातली उष्णता कंट्रोल करायचं काम करत असतं पाणी. जर तुम्ही जर विचार जर केला तर गाईला घाम येतो, म्हशीला घाम कधीच येतो. गाय शरीराचं टेम्परेचर मेंटेन करतं पण म्हशीला त्रास भरपूर उन्हाळ्यात होतो. म्हणून तुम्ही जनावराच्या शरीरावर पाणी मारणं गरजेचं आहे. त्या जनावराला पाणी भरपूर पाजणं गरजेचं आहे. म्हशीला त्रास भरपूर होतो म्हणून तिच्या समोर 24 तास पाणी ठेवा. गाय दूध देणारी पण असते, विदेशी गायी आहेत त्यांना तर उष्णतेचा त्यांना पण त्रास होतो. म्हणून दुपारच्या वेळी तुम्ही गोठ्यामध्ये स्प्रिंकलर लावणं गरजेचं आहे, फॉगर लावणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या जनावराला उष्णतेचा त्रास कमी होईल. जनावराला जे आपण पाणी जे देणार आहे ते सावलीत असलं पाहिजे किंवा जी पाण्याची टाकी आहे त्यावर काहीतरी वर तुम्ही पत्रा किंवा काहीतरी शेडनेट मारणं गरजेचं आहे की त्या टाकीतलं पाणी गरम होता कामा नये. जर पाण्याचं जर टेम्परेचर वाढलं तर जनावर हे पाणी कमी पिणार आणि जर जनावर पाणी कमी पिलं तर त्या जनावराला उष्णतेचा त्रास भरपूर प्रमाणात जाणवतो, उन्हाळ्याचा त्रास जाणवतो. जनावरनं पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. हे पाणी पिण्यासाठी तुम्ही त्या जनावराच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण वापरा. मीठ जेवढं वापरशीला तुम्ही चांगल्या पद्धतीने 50 ग्रॅम 100 ग्रॅम पर्यंत तुम्ही जर मीठ जर वापरला दिवसभरामध्ये तर त्या जनावराची तहान वाढेल. तहान वाढल्यानंतर पाणी भरपूर पिईल ते जनावर आणि त्या पाणी भरपूर पिल्यामुळे शरीराचं तापमान मेंटेन करण्यास त्याला मदत होईल. शक्यतो आपण जे पाणी ज्या गव्हाणीमध्ये सोडणार आहे, ज्या टाकीमध्ये आपण पाणी जनावरांसाठी 24 तास ठेवणार आहे त्या पाण्याच्या टाकीला चुन्याचा कलर करा. चुन्याचा कळीचा चुना जर ह्यानं जर तुम्ही कलर केला आणि त्यामध्ये जर तुम्ही पाणी जर सोडला, चुना पाणी शुद्ध कर आणि जेवढं शुद्ध पाणी चांगलं पाणी जर असेल तेवढं पाणी जनावर भरपूर पिईल. चुना जर जनावरच्या पोटात जर गेला तर कॅल्शियमची लेवल वाढेल. चुना पोटात गेल्यामुळे जनावरची पचनक्रिया सुधारेल
आणि चुना त्या टाकीत असल्यामुळं त्यात बॅक्टेरिया होणार नाही, शेवाळ कमी प्रमाणात होईल, शेवाळ होणार सुद्धा नाही. चुन्याचा तुम्ही प्रयोग केला पाहिजे. हे उष्णतेच्या काळामध्ये त्याचा चांगलाच फायदा होईल. किरकोळ गोष्टीचं तुम्ही व्यवस्थापन करा. ह्या व्यवस्थापन जर केला, चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन जर केला, ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये सुद्धा आपल्या जनावरचं दूध कमी होणार नाही, जनावरची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार नाही. त्यामुळे जनावरच्या आहारात पाण्याचं प्रमाण तुम्ही भरपूर ठेवा, याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि आपण जे वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, वेळोवेळी आपल्यासाठी चांगले आपण व्हिडिओ आपण शेतकरी पशुपालक मित्रांना, शेतकऱ्यांना आपण पाठवून देणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या जवळच्या माणसांना, मित्र परिवारांना दाखवा, याचा फायदा तयार तुम्ही करून घ्या. धन्यवाद. हिंदुस्तान फीड्सच्या नवरत्नांची महती दुभती जनावरदारी शेतकऱ्यांचे भाग्य उजळविती. हिंदुस्तान फीड्स, सातारा, बारामती आणि श्रीरामपूर.